नमस्कार मित्रांनो, हा दुसरा व्हिडिओ आहे भारतीय न्याय संहिता 2023चा, ज्याच्यामध्ये आपण टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बद्दल पाहणार आहोत, जे सेक्शन 1 सबसेक्शन 3 मध्ये दिलेला आहे. ह्याचा करस्पॉन्डिंग इंडियन पिनल कोड मध्ये सेक्शन 2 होता, जो टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बद्दल बोलायचा. तर आता ज्युरिडिक्शनचा जर विषय आलेलाच आहे, तर क्रिमिनल ज्युरिडिक्शनचा एक प्रिन्सिपल असा आहे की लोकॅलिटी ऑफ ऑफेन्स इज इम्पॉर्टंट. गुन्हा कुठं घडलेला आहे हे महत्वाचं आहे. गुन्हा कुणी केलेला आहे, हु इज अ ऑफेंडर, त्याची नॅशनॅलिटी काय आहे, तो कुठल्या कंट्रीचा सिटीजन आहे, त्याचं कलर, कास्ट, क्रीड, रेस हे सगळं इमटेरियल असतं. आणि जर सेक्शन 1 सबसेक्शन 3 बघितला तर ह्या प्रिन्सिपलला त्यांनी रेकग्नाइज केलेला आहे. आणि गुन्हा विदिन इंडिया घडला पाहिजे, विदिन द टेरिटोरियल लिमिट्स ऑफ इंडिया घडला पाहिजे. आता जर आपण प्रोव्हिजन बघितली तर प्रोव्हिजन बघितल्यावर आपल्याला कळतं की ह्याच्यात 3 इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहेत. पहिलं म्हणजे एव्हरी पर्सन, दुसरं म्हणजे ऍक्ट ऑर ओमिशन, आणि तिसरं म्हणजे विदिन इंडिया. आता आपण जर प्रोव्हिजन बघितली तर प्रोव्हिजन मध्ये असं दिलेलं आहे की एव्हरी पर्सन शॅल बी लायबल फॉर पनिशमेंट अंडर दिस संहिता अँड नॉट अदरवाइज फॉर एनी ऍक्ट ऑर ओमिशन contrary to the provisions thereof and for which he shall be guilty within India. आता 3 इसेन्शियल इन्ग्रेडियंट, पहिलं म्हणजे एव्हरी पर्सन, दुसरं म्हणजे ऍक्ट ऑर ओमिशन, आणि तिसरं म्हणजे विदिन इंडिया. आता पहिले इसेन्शियल इन्ग्रेडियंट जे आहे ते एव्हरी पर्सन. पर्सन म्हणजे काय, ज्याला राईट्स आणि ड्युटीज दिलेल्या आहेत. जर ज्युरिस्प्रुडेन्शियल कन्सेप्ट बघितला तर 2 प्रकारचे पर्सन आहेत. एक येतं नॅचरल पर्सन आणि दुसरं आहे ते आहे आर्टिफिशियल पर्सन किंवा लिगल पर्सन किंवा लिगल एंटिटी आपण त्याला म्हणू शकतो. आता नॅचरल पर्सन म्हणजे ह्युमन बिंग. आर्टिफिशियल पर्सनचं जर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर कंपनी, त्यानंतर असोसिएशन किंवा बॉडी ऑफ पर्सन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता जर तुम्ही सेक्शन 2 सबसेक्शन 26 बघितला ह्या संहितेचा, ज्याचा करस्पॉन्डिंग सेक्शन 11 होता इंडियन पिनल कोडचा, त्याच्यामध्ये पर्सनचं डेफिनेशन दिलेलं आहे, जे इन्क्लुझिव्ह स्वरूपाचं डेफिनेशन आहे. सिमिलर डेफिनेशन जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता एखादा ऑफेन्स जर कॉन्स्टिट्यूट करायचा असेल तर त्याला 2 इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहेत. एक आहे ऍक्टस रियस आणि दुसरं आहे मेन्स रिया. ऍक्टस रियस म्हणजे फिजिकल ऍक्ट आणि मेन्स रिया म्हणजे गिल्टी माइंड. मीन्स टू कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स देअर मस्ट बी अ फिजिकल ऍक्ट विथ द गिल्टी माइंड टू कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स. आता जर आपण लिगल एंटिटीचं एक्झाम्पल घेतलं तर लिगल एंटिटी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे, त्याला माइंड नसतं. सो देअर कॅनॉट बी गिल्टी माइंड ऑफ अ आर्टिफिशियल पर्सन. दुसऱ्या बाजूला एक असं की जे काही ऑफेन्सेस ज्याच्यामध्ये इम्प्रिझनमेंट कंपल्सरी आहे ते पण त्यांना अट्रॅक्ट होणार नाहीत, कारण का लिगल पर्सन ऑर द आर्टिफिशियल पर्सन कॅनॉट बी पुट बिहाइंड द बार्स. त्यांना फक्त फाईन इम्पोज करता येईल, त्यांच्यावर फक्त फाईन इम्पोज करता येईल. आता अजून एक प्रश्न तो म्हणजे असा की भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या फॉरेनर्सला ऍप्लिकेबल होतील का नाही, त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. असं पकडा की एक्स नावाचा एक व्यक्ती आहे, तो अमेरिकेचाच रहिवासी आहे, तो तिथलाच सिटीजन आहे, पण तो इंडियामध्ये येतो फिरायला म्हणून. इंडियामध्ये येतो, इंडियामध्ये आल्यानंतर इंडियाचे जे काही कायदे आहेत त्याचं प्रोटेक्शन त्याला मिळतं, पण दुसऱ्या बाजूला इंडियाच्या कायद्यामध्ये ज्या काही ड्युटीज त्याच्यावर इम्पोज केलेल्या आहेत त्याच्यासाठी पण तो ऑब्लिगेटेड होतो. म्हणजे असं पकडा की एखादा ऍक्ट आहे, तो जर त्यांनी त्याच्या देशात कमिट केला असता तर तो ऑफेन्स नसता, पण तोच ऍक्ट जर इंडियामध्ये त्यांनी कमिट केला आणि तो जर ऑफेन्स असेल तर भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याला ऍप्लिकेबल होतील. कारण का, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट डिफेन्स ॲट ऑल. त्याच्यामुळं फॉरेनर्सला पण भारतीय न्याय संहितेच्या तरतुदी ऍप्लिकेबल होतील. आता दुसरं एक एक्झाम्पल घ्या की एक्स नावाचा एखादा व्यक्ती आहे, तो बिझनेसमन आहे, तो अमेरिकेचाच आहे आणि त्याचा जो बिझनेस आहे तो विविध देशांमध्ये त्यांनी विस्तार केलेला आहे. त्याचे विविध कन्साइनमेंट ज्या आहेत त्या बाहेर देशात तो एक्सपोर्ट करत असतो. असंच एकदा त्याचं एक कन्साइनमेंट असतं मेडिसिनचं, तो ते मेडिसिनचं कन्साइनमेंट एका एरोप्लेनमध्ये ठेवतो. त्याच्याबरोबर लपून तो त्याच्यामध्ये गोल्ड बिस्किट ठेवतो, म्हणजे गोल्ड स्मगलिंग तो करत असतो. मग ते गोल्ड स्मगलिंग करताना एरोप्लेन अमेरिकेतून निघतं. अमेरिकेतून एरोप्लेन निघाल्यानंतर चुकून असं होतं
की काही सर्कमस्टन्सेस असे येतात की ते जे एरोप्लेन आहे ते भारतात लँड होतं. भारतात लँड झाल्यानंतर इंडियाचे जे काही कन्सर्न अथॉरिटीज असतात त्याला त्यांचं माहिती मिळते. माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात आणि ते जे काही गोल्ड बिस्किट आहेत, ते जे स्मगल तो करत असतो, ते स्वतःकडे जप्त करून घेतात. मग ह्या ठिकाणी जो काही ऑफेन्स झालेला आहे, तो भारतात झालेला आहे. इट इज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. द प्लेस ऑफ ऑफेन्स इज इंडिया. Therefore, the provisions of भारतीय न्याय संहिता आर ॲप्लिकेबल टू इट अँड दे आर अट्रॅक्टेड टू इट. त्याच्यामुळं जरी फॉरेनर असला, त्याचा फिजिकल प्रेझेन्स जरी तिथं नसला, तरी पण जर त्यांनी भारतात ऑफेन्स कमिट केला, तर मग भारतीय न्याय संहितेच्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या त्याला ॲप्लिकेबल होतील. आता त्याच्याबद्दलची एक केस लॉ आहे मुबारक आली, की बाबा फिजिकल प्रेझेन्स ऑफ अ ऑफेंडर इज नॉट नेसेसरी टू कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स इन इंडिया. ती एकदम लँडमार्क केस आहे सुप्रीम कोर्टाची. हे जे पहिले इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे एव्हरी पर्सन. ह्याला पण काही एक्सेप्शन्स आहेत, जे भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीमध्ये दिलेलं नाही, पण ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या प्रोव्हिजन्समध्ये दिलेले आहेत किंवा इंटरनॅशनल लॉमध्ये त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे एव्हरी पर्सनपासून. त्याचं पहिलं आहे ते हेड ऑफ स्टेट. दुसरं जे आहे ते फॉरेन ॲम्बेसिडर्स, ज्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. व्हेन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक इम्युनिटी हा एक कायदा आहे इंटरनॅशनल लॉ, त्यांनी त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युनायटेड नेशन्स, किंवा अजून एक एक्सेप्शन जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे आर्टिकल 361 मध्ये, ते म्हणजे प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऑफ द स्टेट. पहिलं इसेन्शियल इन्ग्रेडियंट म्हणजे एव्हरी पर्सन, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुढचे जे 2 इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ॲक्ट ऑर ओमिशन आणि विदिन इंडिया, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.